नागपूर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली झालेल्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात तब्बल 78 लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली होती। यापैकी सुमारे 35 लाख रुपये फिर्यादीस परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आलं आहे। नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर 111 हा दाखल होता। यामध्ये फिर्यादी यांना तुमचं जे अकाउंट आहे ते जेट एव्हरेजचे नरेश गोयल यांचा जो 538 करोडचा घोटाळा आहे, त्या घोटाळ्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले असून त्याची चौकशी चालू असून तुम्हाला त्याबाबत आम्ही समन्स पाठवत आहोत वगैरे, आणि खोटे कोर्टाचे तसेच RBIचे CBIचे स्टॅम्प असलेले त्यांना कागदपत्र पाठवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते। त्यामध्ये त्यांचे 58,50,000 रुपये त्यांना वेगवेगळ्या खात्यावर भरायला लावून सदरची रक्कम केस पूर्ण होईपर्यंत सुरक्षित राहील वगैरे असं सांगून त्यांची फसवणूक केली होती। सदरचा गुन्हा 111/25 विविध कलमान्वये IT ॲक्टद्वारे दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, जॉइंट CP सर, हमारे क्राइम सर आणि DCP लोहित मतनी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू केला। त्यामध्ये PI चौधरी यांनी यातील जे एक अकाउंट होल्डर आहे ओमप्रकाश भवरलाल जाखड याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आले। त्याच्या अकाउंटवर 18 लाख रुपये गेले होते। सदर इस्माला ताब्यात घेऊन तिथे ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आपण जे इथे आणलेलं आहे नागपूरमध्ये, आणि त्याला कोर्टात हजर केला असता 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्याच्यासोबत इतरही 2 साथीदार असून ते फरार आहेत, त्यांचा शोध आम्ही चालू केला आहे। यापूर्वी सदर गुन्ह्यातील जी रक्कम आहे ती वेगवेगळ्या खात्यावर तात्काळ आपण फ्रीज करून सदरची रकमेपैकी 33 लाख 34,98,000 रक्कम फिर्यादीस यापूर्वीच परत करण्यात आलेली आहे। उर्वरित रकमेचाही कोठे गेली शोध चालू असून इतर आरोपींचा आम्ही शोध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। सदरचा ओमप्रकाश भवर हा व्यक्ती 49 वर्षाचा असून तो जयपूर म्हणजे राजस्थानचाच आहे। ते एक NGO चालवतात आणि NGOमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ते दान घेतात। त्या दानमध्ये अशी जी फ्रॉडची रक्कम असते ती घेऊन ती रक्कम ते त्या व्यक्तीला परत करून ते असे पैसे ओरिजिनल करून देण्याचे काम करत असतात। याबाबतचा अधिक तपास आपला चालू आहे। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विरोधात सायबर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे। नागरिकांनी अशा संशयास्पद कॉल्स व मेसेज पासून सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे।